नमस्कार. जीवनात प्रत्येक माणूस काहीतरी शोधत असतो. कोणी शांतता शोधतो, कोणी आधार शोधतो, तर कोणी असा मार्ग शोधतो ज्यामुळे मनाला ताकद मिळेल. आजच्या काळात लोक बाहेरून हसतात आणि मन आतून तुटलेले असतात. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आहे. कोणाला अपयशाचा त्रास आहे, कोणाला लोकांच्या बोलण्याचा, तर कोणाला स्वतःच्या परिस्थितीचा. आणि अशा वेळी माणसाला गरज असते एका योग्य विचाराची, एका अशा मार्गाची जो त्याला पुन्हा उभं राहायला शिकवेल. बाबा जुमदेव यांनी लोकांना हेच शिकवलं. जीवनात कितीही कठीण वेळ आली तरी मनाने हार मानायची नाही. कारण हार परिस्थितीमुळे होत नाही. हार तेव्हा होते जेव्हा माणूस स्वतःवरचा विश्वास सोडतो. हनुमानजींचं जीवन सुद्धा आपल्याला हेच शिकवतं. ताकद फक्त शरीरात नसते, खरी ताकद मनात आणि विश्वासात असते. आज अनेक लोक म्हणतात माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. पण विचार करा, वाईट वेळ कायम राहिली असती तर आजपर्यंत सूर्य उगवलाच नसता. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. तसंच जीवनातही बदल होतोच. म्हणून परिस्थिती पाहून स्वतःला कमजोर समजू नका. कारण संघर्ष हा तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर मजबूत बनवण्यासाठी आलेला असतो. लोक काय बोलतात याचा जास्त विचार करू नका. कारण लोकांची कामं बोलणं असतात. आज जे तुमच्यावर हसतील उद्या तेच तुमचं कौतुक करतील. फक्त स्वतःला शांत ठेवा आणि पुढे चालत राहा. बाबा जुमदेव यांच्या विचारामधून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. मन स्वच्छ ठेवा, विचार सकारात्मक ठेवा आणि कोणाचं वाईट करू नका. कारण माणूस पैशाने मोठा होत नाही तर विचारांनी मोठा होतो. आज जर तुमच्याकडे काही कमी असेल तर निराश होऊ नका. वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. फक्त मेहनत करत राहा, चांगले विचार ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हनुमानजीचा आदर्श आपल्याला धैर्य शिकवतो, भीतीवर मात करायला शिकवतो आणि संकटात सुद्धा शांत राहायला शिकवतो. जीवनात काहीही झालं तरी स्वतःला एकटं समजू नका. प्रत्येक कठीण काळात वेळ तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जाते. आजचा संघर्ष उद्याची ताकद बनू शकतो. म्हणून रडू नका, निराश होऊ नका आणि स्वतःला कधीच कमी समजू नका. कारण योग्य विचार आणि मजबूत मन असलं की माणूस कोणतीही परिस्थिती बदलू शकतो. शांत राहा, सकारात्मक राहा आणि जीवनात पुढे चालत राहा. कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला थांबण्याची ताकद कोणीच